काल कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या गदारोळानंतर आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना हसन मुश्रीफ यांनी थेट भाष्य केलं. ते म्हणाले, सभागृहामध्ये चौकात ये कुस्ती दाखवतो अशा प्रकारची भाषा वापरणं अजिबात योग्य नाही. अशा लोकांना आधी आम्ही समजावून सांगतो, पण जर ते ऐकलेच नाहीत तर एकदा खासबाग मैदानातच त्यांची कुस्ती लावून टाकूया. विकास कामापेक्षा आणि महानगरपालिकेच्या कामापेक्षा कुस्ती दाखवतो, त्याला पकडतो, धरतो, या चर्चा अतिशय योग्य नाही. तर राष्ट्रवादीचा एक आमचा कार्यकर्ता त्यामध्ये आहे, त्याची खरोखर मी मनापासून आपली सर्वांची माफी मागतो. ठीक आहे, आता काही वाद झाले असतील, काय झाला असेल तो मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना समजून सांगू. आणि असंच सारखं होणार असेल तर मग एकदा खासबाग मैदानामध्ये लावून टाकू. मुश्रीफ यांनी यावेळी संयमित भूमिका घेत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला. आमच्या राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने जे वक्तव्य केलं त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. सभागृहातील वादानंतर आता नेत्यांच्या या प्रतिक्रिया कोल्हापुरातील राजकारण आणखी तापण्याची चिन्ह दाखवत आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.